नमस्कार. वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे वडे. हे वडे बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वडे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच तळण्यासाठी तेल लागणार आहे. वडे खाण्यासाठी म्हणाल तर अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. एकदा हे वडे बनवून ठेवले तर कमीत कमी 1 वर्षासाठी आपण याला स्टोअर करून जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे वडे बनवण्यासाठी इथं मी वजनी प्रमाणात बरोबर 250 ग्रॅम इतका साबुदाणा घेतलेला आहे. कपने मोजाल तर हा साबुदाणा 1 कप आणि पाव कप इतका भरलेला आहे. यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून साबुदाणा धुवून घेते. रेग्युलर आपण साबुदाणा खिचडी बनवतो ना, तोच साबुदाणा इथं मी वापरत आहे. घेतलेला साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडून अर्धा इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून 4 तासांसाठी हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून घेते. 4 तास झालेले आहेत. साबुदाणा पाण्यामध्ये भिजत होता. त्यानंतर बघा झाकण काढते तर हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. एका चमच्याने मोकळा करून घेते. हाताने प्रेस केला असता हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. अजिबात निबर राहिलेला नाही. याच पद्धतीने हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी अशा प्रकारची होल असणारी एक मोदक उकडायची चाळणी घेतलेली आहे. या चाळणीवरती आपल्याला भिजवून घेतलेला संपूर्ण साबुदाणा काढून घ्यायचा आहे. चाळणीला तेल वगैरे लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. चाळणीवरती काढून घेतलेला साबुदाणा आपल्याला एखाद्या चमच्याने एकसारखा पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण या साबुदाण्याला जी वाफ देणार आहोत ती सर्व ठिकाणी छान अशी लागली जाते. साबुदाणा चाळणीमध्ये काढून झाला की इथं मी एका पातेल्यामध्ये अगोदरच एक तांब्यावर पाणी उकळतं गरम केलेलं होतं, त्याच्यावरती ही चाळणी ठेवून देते. झाकण ठेवते आणि हा साबुदाणा आपल्याला साधारणपणे 10 मिनिटासाठी मीडियम हीटवरती वाफवून घ्यायचा आहे. साबुदाणा 10 मिनिटांसाठी वाफवून होत आहे तोपर्यंत इथं मी पाव किलो साबुदाण्यासाठी बरोबर 1 किलो इतके मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. पाव किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाट्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, पण थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तरीही चालू शकतं. जसं की थोडासा बटाटा तुम्ही यामध्ये वाढवला तरीही चालू शकतं किंवा थोडाफार साबुदाणा कमी जास्त केला तरीही चालू शकतं. इथं पहा घेतलेले बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते, जेणेकरून यावरती जी काही धूळ माती आहे ती निघून जाईल. त्यानंतर एखाद्या पिलरच्या मदतीने आपल्याला या बटाट्यांवरची साल काढायची आहे. साल काढत असताना एखाद्या ठिकाणी बटाटा खराब झालेला असेल तो भाग देखील आपल्याला काढून टाकायचा आहे. याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण बटाट्यांवरची साल मी काढून घेते. साल काढल्यानंतर बटाटे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. साल काढत असताना बटाटे मी पाण्यामध्ये ठेवलेले नव्हते, कारण थोडेसेच होते, पटकन साल काढून झाले. जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही बटाटे साल काढल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर ते लाल पडू शकतात. त्यानंतर घेतलेले बटाटे आपल्याला लगेच एका किसणीने किसून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं मी मोठ्या होलची किसणी वापरत आहे. आवडीनुसार तुम्ही छोट्या, मीडियम, मोठ्या होलच्या किसणीचा वापर केला तरीही चालू शकतो. बटाटा किसत असताना अगदी लांबसडक असा आपल्याला याचा किस बनवून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस लांबसडक पडण्यासाठी बटाटा उभा पकडायचा आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत किसत गेल्यानंतर सर्वात शेवटी बटाटा उचलून परत आपल्याला मागे मांडायचा आणि मग किसायचा. असं केल्याने बटाट्याचा किस लांबसडक पडला जातो. इथं पहा संपूर्ण बटाटे मी मोठ्या होलच्या किसणीने किसून घेतलेले आहेत. त्यानंतर या बटाट्याचा किस अगदी लांबसडक दिसत आहे आणि मोठा मोठा दिसत आहे. असे हे लांबसडक किसून घेतलेले बटाटे आपण या पापडमध्ये किंवा वड्यांमध्ये वापरले तर तळल्यानंतर ते छान असे फुलले जातात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. तयार करून घेतलेल्या बटाट्याचा किस भरपूर पाणी घालून हलक्या हाताने चोळून आपल्याला 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधलं सर्व स्टार्चचं प्रमाण आहे ते निघून जातं आणि आपले पापड आहेत ते अगदी पांढरे शुभ्र बनून तयार होतात. बटाट्याचा किस व्यवस्थित धुणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपले पापड लाल किंवा काळे पडू शकतात. इथं पहा किस धुवून झालेला आहे. भरपूर पाणी घालते आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण शिजत ठेवलेला साबुदाणा देखील अगदी छान असा वाफवून झालेला आहे. साबुदाणा वाफवून झाल्यानंतर बघा छान असा ट्रान्सपरंट आणि काचेसारखा दिसत आहे. थोड्या वेळासाठी हा साबुदाणा बाजूला ठेवते. साबुदाणा वाफवण्यासाठी आपण ज्या पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी आणखीन 1 ते 1.5 तांबे इतकं पाणी घालते. आता हे पाणी देखील अगदी छान असं खळखळीत उकळतं गरम करून घेते. पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला बनवून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे.
पाण्यातनं काढून संपूर्ण बटाट्याचा किस मी या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेते. गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे. अधूनमधून हलवत आपल्याला या बटाट्याचा किस आहे तो अर्धवट वाफेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. जास्तही गाळ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. जास्त गाळ केला तर आपला हा बटाटा तुटू शकतो आणि पापडमध्ये तो बटाटा दिसताना अखंड दिसणार नाही. बटाट्याचा किस वाफवत असताना अधूनमधून हलक्या हाताने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि इथं पहा अर्धवट शिजेपर्यंत याला मी वाफवून घेतलेला आहे. जास्तही गाळ करायचं नाही किंवा जास्तही कच्चं ठेवायचं नाही. हाताने हा किस तोडला असता पटकन तुटत आहे, म्हणजेच बटाट्याचा किस व्यवस्थित असा शिजलेला आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच हा किस वाफवून होतो. वाफवून घेतलेल्या बटाट्याचा किस आपल्याला लगेचच एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं संपूर्ण पाणी आहे ते ड्रेन होऊन जाईल. बटाट्याचा किस आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी या चाळणीवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरून यामधलं संपूर्ण पाणी आहे ते निघून जाईल. तोपर्यंत वाफवून घेतलेला साबुदाणा देखील छान असा थंड झालेला आहे. एका परातीमध्ये काढून घेते. चाळणीला तेल लावलेलं नव्हतं तरी देखील साबुदाणा चाळणीला अजिबात चिकटलेला नाही. जर का साबुदाणा वाफवून घेतल्यानंतर चाळणीला चिकटलेला असेल तर चाळणीवरती नॉर्मल पाणी टाका. ते पाणी ड्रेन होऊन खाली जाईल. चाळणीमधलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर साबुदाणा एकमेकांपासून तर वेगळा होतोच, पण चाळणीपासून वेगळा होतो आणि त्यानंतर मग परातीमध्ये काढून घ्या. इथं पहा चाळणीला थोडासा साबुदाणा चिकटलेला होता. ही चाळणी नॉर्मल पाण्याखाली धरली की लगेच हा साबुदाणा चाळणीपासून वेगळा झाला. पाणी घालून वाफवून घेतलेला साबुदाणा मला एकमेकांपासून वेगळा करायचा होता. ती स्टेप्स करणं माझी राहिलेली आहे. तर तुम्ही नॉर्मल पाणी घालून हा वाफवून घेतलेला साबुदाणा एकमेकांपासून नक्की वेगळा करून घ्या, जेणेकरून मिश्रण मळताना ते पटकन मळलं जातं. वाफवून घेतलेल्या साबुदाण्यामध्येच आपल्याला वाफवून घेतलेल्या बटाट्याचा किस घालायचा आहे. हा बटाट्याचा किस अजून देखील गरम आहे. थोड्या वेळासाठी या परातीमध्ये पसरून घेते. पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपण काही फ्लेवर्स ॲड करणार आहोत. बटाट्याचा किस पूर्णपणे थंड झालेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते. इथं मी 2 चमचे इतकं मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचा वापर करा. आवडीनुसार किंवा तिखटानुसार हिरवी मिरची पेस्ट घालते. आवडत असेल तर बारीक करून घेतलेल्या लाल मिरच्या किंवा मिरची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता, पण त्याने पापड थोडेसे लालसर दिसू लागतात. उपवासाला तुम्ही जिरे कोथिंबीर खात असाल किंवा चालत असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. मीठ आणि मिरची घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करते. इथं पहा वाफवून घेतलेल्या साबुदाण्यावरती मी नॉर्मल पाणी घातलेलं नव्हतं, त्यामुळे हा साबुदाणा भरपूर प्रमाणात एकमेकांना चिकटलेला आहे. असं होऊ नये यासाठी तुम्ही वाफवून घेतलेला साबुदाणा अगोदरच मोकळा करून घ्या. आता हे मळण्यासाठी मला थोडासा वेळ लागू शकतो. एक एक करत हा साबुदाणा हाताने मोकळा करत हे मिश्रण मी व्यवस्थित असं मळून घेते. वाफवून घेतलेला साबुदाणा मी लगेच चाळणीवरती असताना त्यामध्ये पाणी घालून मोकळा करून घेतला असता तर हे मिश्रण पटकन मळून झालं असतं. तर इथं हे मळण्यासाठी किंवा मोकळं करण्यासाठी मला थोडासा जास्त वेळ लागत आहे. असं होऊ नये यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगत आहे की साबुदाणा मोकळा करून घ्या. इथं मी वाफवून घेतलेला साबुदाणा त्याचबरोबर बटाट्याचा किस, मीठ आणि मिरची हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण आता आपलं वडे किंवा पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. यापासूनच आपण वडे कसे बनवायचे ते पाहूयात. त्यासाठी इथं मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. हेच वडे तुम्ही एखाद्या पॉलिथिनवरती घातले तरीही चालू शकतं. पॉलिथिनवरून हे वडे पटकन निघले जातात. सुती कापडावरून वडे काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागच्या बाजूने पाणी मारावं लागतं. असं न करता तुम्हाला वडे बनवायचे असतील तर तुम्ही पॉलिथिनवरती बनवू शकता, कारण हे मिश्रण पूर्णपणे थंड आहे. वडे बनवण्यासाठी मी एक जाड बेडशीट अंथरून घेतलेलं होतं. त्याच्यावरती एक पातळ सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती चमच्याच्या मदतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे वडे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे वडे छोटे मोठे बनवू शकता, पण वडे बनवत असताना अजिबात पातळ करायचे नाही, कारण हे वडे जाडच असतात. अजिबात पातळ करायचे नाहीत. पातळ वडे केले तर ते वाळल्यानंतर आणखीनच पातळ होतात. वडे बनवत असताना चमचा किंवा एखाद्या पळीच्या मदतीनेच आपल्याला हे वडे बनवायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. हाताने वडे बनवायला गेला तर यामधला साबुदाणा हाताला खूप चिकटला जातो.
तर इथं पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चमच्याच्या मदतीने आपल्याला हे वडे बनवायचे आहेत। साबुदाण्यामुळे या वड्यांना बाइंडिंग छान येतं, त्यामुळे वडे घालत असताना साबुदाणा आणि बटाट्याचा किस एकत्रित येईल या पद्धतीनेच आपल्याला हे वडे घालायचे आहेत। असे हे तुम्ही लांब लांब सुटसुटीत हे मिश्रण टाकलं तर वड्यांचं बाइंडिंग आहे ते व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे वडे घालत असताना साबुदाणा बटाटा असा हा व्यवस्थितपणे आपल्याला एकत्रित येईल या पद्धतीनेच हे वडे घालायचे आहेत। एकदा का मिश्रण तयार झालं की चमच्याच्या मदतीने हे वडे घालायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी पटपट वडे बनवून तयार होतात। इथं पहा अगदी काही मिनिटांमध्येच हे संपूर्ण वडे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। वडे ओले असताना त्याला अजिबात पलटण्याची घाई करायची नाही। वडे पूर्णपणे वाळल्यानंतरच आपल्याला त्याला पलटायचं आहे किंवा कापडापासून किंवा पॉलिथिन पासून वेगळं करायचं आहे। ओले वडे तुम्ही पलटायला गेला तर ते पटकन तुटू शकतात। वडे पूर्णपणे वाळल्यानंतर कापडापासून वेगळे करण्यासाठी कापडाच्या पाठीमागच्या बाजूने थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि मग हे वडे पटकन निघले जातात। इथं पहा 3 दिवस उन्हामध्ये हे वडे मी वाळवून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा या वड्यांना बाइंडिंग काय सुंदर आलेलं आहे, अजिबात वडे तुटलेले नाहीत। बघा याला मी थोडंसं एकमेकांवरती आपटते तरी देखील वडे अजिबात तुटत नाहीत, एवढं छान असं याला बाइंडिंग आलेलं आहे। वडे वाळल्यानंतर अगदी अखंड आहेत, अजिबात तुटलेले नाहीत, वड्यांना रंग पण छान आलेला आहे, अजिबात काळे किंवा लाल पडलेले नाहीत। घेतलेल्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे 25 ते 30 वडे बनवून तयार होतात। वाळवून घेतलेले साबुदाणा बटाटा वडे मी तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी या ठिकाणी मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं। तेलामध्ये घालता क्षणी तुम्ही बघू शकता हे साबुदाणा बटाटा वडे किती छान असे फुलले जात आहेत। यामधला साबुदाणा तर अगदी तिप्पट चौपट छान असा पांढरा शुभ्र फुललेला आहे आणि या वड्यांमध्ये अगदी मोत्यासारखा दिसत आहे। यामध्ये घातलेला बटाटा देखील अगदी छान असा फुलला जात आहेत। हे वडे तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असे पांढरे शुभ्र फुलले जातात। या ठिकाणी मी तुम्हाला काही वडे तळून दाखवलेले आहेत। वडे तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट पांढरे शुभ्र फुललेले आहेत आणि वडे खाण्यासाठी म्हणाल तर अगदी खमंग आणि खुसखुशीतच लागतात, अजिबात निबर किंवा वातड आलेले नाहीत। व्हिडिओमध्ये पाहून तुमच्या लक्षात येतच असेल की ही वडे किती खुसखुशीत झाले असतील ते। दिसायला तर हे वडे खूप सुंदर दिसतात। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री मी देते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा वाळवण रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।